लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील घमासान केंद्रीय गृह आणि सरकार मंत्री अमित शहा यांच्या भाषणाने खऱ्या अर्थाने सुरू झाले असले तरी बारामतीत काही वेगळे शिजत असल्याची बातमी सध्या समोर आली आहे। बातमी जरी समोरून आली असली तरी बारामतीच्या मूळच्या सवयीनुसार या घडामोडी पडद्याआडच घडल्या आहेत। बारामतीतली लंच डिप्लोमसी फसली, त्यामुळे मुंबईत सागरवर जाऊन डिनर डिप्लोमसी करावी लागल्याची बातमी लीक झाली। पूर्वी छत्रपती पेशव्यांची नेमणूक करत असायचे, पण आता पेशवे छत्रपतींची नेमणूक करू लागले आहेत। अशा बाता जाहीर भाषणांमध्ये मारणे निराळे, अकेला क्या करेगा अशा गप्पा हाणणे निराळे आणि प्रत्यक्ष राजकीय दृष्ट्या आपल्या गळ्याशी आल्यानंतर पूर्ण शरणागती पत्करणे निराळे, असेच काहीसे घडल्याची बातमी सध्या सुटली आहे। बारामतीत लंच डिप्लोमसी फसली, त्यानिमित्तानं कार्यक्रमात भाषणाची संधी जरूर मिळाली, पण त्यात देखील सरकारची स्तुती करावी लागली। त्यामुळे खऱ्या अर्थाने बारामती धोक्यात आल्याची जाणीव झाली। आता तो धोका टाळायचा तर कुठला तरी गनिमी कावा करावाच लागेल। हे जाणून घेऊन किंवा याची जाणीव होऊन शेवटी मुंबईत सागरतीरी जावे लागले, ते देखील रात्रीच्या अंधारात पोलिसांचा बंदोबस्त व्यवस्थित मॅनेज करून। ज्या दिवसांमध्ये महाराष्ट्रातील 48 लोकसभेचे मतदारसंघ पिंजून काढायचे, आपल्या नेतृत्वाखाली तडफेने ठाकरे प्लस नानांना फिरवायचे, ते राहिले बाजूला। त्याऐवजी आपल्या लाडक्या बारामतीत तळ ठोकायची वेळ आली। तिथे लंच डिप्लोमसी साधण्याचा प्रयत्न करावा लागला। ती फेल गेल्यानंतर सागर तीर गाठावा लागला। मुलीला वाचवण्यासाठी सागराच्या नाकदुऱ्या काढाव्या लागल्या आणि कोणत्याही स्थितीत मुलगी वाचावी म्हणून पुतण्याच्या पुतण्याला म्हणजेच आपल्या दुसऱ्या नातवाला राजकीय बळ देण्याचे ठरवावे लागले। याला दुसरे काय म्हणावे।